जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण आता कृष्णाच्या छान छान गोष्टीमध्ये बघतो आहे की द्रौपदी आपलं मनोगत व्यक्त करते आहे आणि द्रौपदीचं इतकं मोठं मनोगत आहे की ते आपण बघूच शकत नाही, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपल्याला खूप बोर पण व्हायला नको, म्हणून ही गोष्ट शॉर्टकट कशी करता येईल म्हणून आपल्याला हे सिंहावलोकनच करायचं आहे. कारण की शॉर्ट मध्ये मी तुम्हाला फक्त महत्वाच्याच वाक्य सांगणार आहेत आणि ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या, हीच माझी नम्र विनंती. जय श्री कृष्णा. बघा, द्रौपदी इतकी म्हणजे इंद्रप्रस्थाची महाराणी पण तिलाही वनात जायची वेळ आली. वनवास, 12 वर्षाचा वनवास, तो 1 आणि 2 दिवसाचा नाही, आणि तेही फक्त अंगावरच्या वस्त्रानिशी, सोबत काहीच नेलं नाही. त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी अशा घनदाट अरण्यात प्रवेश केला आणि तिथे फक्त यमुनेचं पाणी प्यायला मिळालं त्यांना त्या रात्री, कारण सोबत काहीच नव्हतं. आणि मग ते नुसतं पाणी पिलं आणि झोपले आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी लवकर उठून आपले अनेक उरकून ते पुन्हा पुढच्या प्रवासाला गेले. आणि मग पुढे गेल्यानंतर त्यांनी काम्यक वनामध्ये तिथे पाची भावंड मिळून भीमानी लाकूड फाटा आणून सुंदर पर्णकुटी उभारली. त्या पर्णकुटीमध्ये किचन, द्रौपदीचं अंतपूर असे भरपूर त्यांनी मोठं विस्तृत केलं. तशाच रानगाई असे काही हे आणले त्यांनी भीमानी, आणि सर्वांनी मिळून डोंगरातील काही फळं, काही लाकूड फाटा असा गोळा करत त्यांनी चालवलं. पण त्यांच्या लक्षात आलं की द्रौपदी 3 दगडाच्या चुलीवर लाकडावर स्वयंपाक करून तिला खूप धुराचा त्रास होतो, आणि म्हणून अर्जुनाने सूर्य आराधना केली आणि त्या सूर्य आराधनेमधून त्याला एक अशी थाळी मिळाली. आणि त्या थाळीमध्ये संध्याकाळपर्यंत जे मागाल ते सगळं अन्नधान्य त्याच्यातून चविष्ट जेवण मिळत होतं. आणि मग अशा त्या वनामध्ये मग त्यांनी सुंदर आपलं ते घर, तिथं देवघर, तुळशी वृंदावर असं सगळं सगळं त्याच्यात लावलं. आणि मग सगळ्यांनी वाटून घेतले आपली आपली कामं, आणि एक जण तिची सुरक्षा म्हणून तिच्या जवळ थांबत होता आणि 4 जण बाकीच्या कामाला जात होते. पर्णकुटीच्या छतर बाहेरून बारीक काड्याचं नितळ रानगवत 2 दाट थरात अंथरल्यामुळे पर्णकुटी समशीतोष्ण झाली होती. तिच्यात पावसाळा, हिवाळा, थंडी वाजू शकत नव्हती. ग्रीष्माच्या ऊनपातीच्या दिवसात ती सुखद शीतल राहत होती. बघा, कुठलंही अस्त्रशस्त्र त्यांच्याजवळ नव्हतं, तरी पण त्यांनी कुठल्याच गोष्टीचा हार न मानता त्यांनी एक अशी पर्णकुटी तयार केली. आणि शुभ्र वस्त्र झरा पर्णकुटीच्या भोवती एक आखीव मंडल सोडून दाटलेलं दाट अरण्य, त्यात उंच उंच वृक्षावर चढलेल्या एकमेकीत गुंतवळ झालेल्या नाना विधवेली, त्या वृक्षावर सूर्योदयापासून कलकलणारे अनेक प्रकारचे आवाजाचे रंगाचे पक्षी, अशी ही काम्यक वनातील आमची रमणीय पांडव वस्ती होती. जेवढे इंद्रप्रस्थाच्या राजवास्तूत माझ्यासह हे 5ही बंधू सुखात होते, तेवढेच या वस्तीतही सुखात राहू लागले. आणि त्यांचं बघूनच मग तिथे धौम्य ऋषी पण वास्तव्याला आले, आणि धौम्य ऋषी सोबत त्यांचे शिष्य पण आले आश्रमवासी. दररोज सूर्योदयानंतरचे अनेक उरकून युधिष्ठिर पर्णकुटीतील शिवपिंडीची पूजा बांधी, तिच्यावर एक एक बिल्वपत्र चढवून ती सुशोभित करी. शेवटी शिवप्रिय पांढऱ्या शुभ्र फुलांची ओंजळ तीवर अर्पण करी. त्याच्यानंतर भीम, नकुल, सहदेव व सर्वात शेवटी मी शिवपिंडीवर बिल्वपत्र शुभ्र रानफुलं वाहून शांत स्थिर चिंताने माझा ज्येष्ठ पती युधिष्ठिर सांगेल तशी शिवस्तुती म्हणत असू. आपले दीर्घ नेत्र मिटवून तो शांत लयीत म्हणे, शिवाकांत शंभो शशांकार्धमौले महेशानशूलिन जटाजूट धारिन त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप प्रसीद प्रसीद
प्रभू पूर्ण रूप. मिटल्या नेत्री माझ्या ओठातून पहिल्याच दिवशी आपोआप बाहेर पडली ती कृष्णस्तुती. मी अंतःप्रेरणेने म्हणाले, ओम दामोदराय विद्महे केशवाय धीमहि ओम ततः कृष्ण प्रचोदयात. माझे कृष्णस्तुती मी न सांगताच माझ्या पाचही पतींनी आपोआप एका लयीत अनुसरली. मग काम्यक वनातील आमच्या वास्तव्यात एक अलिखित प्रथाच पडून गेली. सूर्योदयाबरोबर युधिष्ठिराची कणखर आवाजातील शिवस्तुती आणि पाठोपाठ माझ्या श्रीसुलभ मधुर वाणीतील कृष्णस्तुती. काम्यवनातील आमचे दिवस वाटून घेतलेल्या दैनंदिन कर्मामुळे रंगत चालले होते. रोज पाचापैकी एक पती माझ्यासोबत पर्णकुटीत राही. भृगया पूजेचं साहित्य, सरपणाची लाकडं आणि आम्ही पाडलेल्या वनगाईच्यासाठी लागणारा चारा यासाठी वनात फिरत. आमच्याशी जन्मजन्मीच्या धाग्याने बांधलेले धौम्य ऋषी कसलेही दूध न खेळता स्वेच्छेने काही दिवसांनी आपल्या शिष्यगणासह वनात त्यांनीही आपल्या पर्णकुट्या आमच्या वस्ती शेजारीच उठविल्या. असे हे एक गोष्ट मात्र मला स्पष्ट सांगितली पाहिजे की त्यांच्या एवढ्या आठवणी मला माझ्या वनवासात इतर कुणाच्याही आल्या नाहीत. इथे आल्यानंतर पहिले काही दिवस मला माझ्या द्रुपद बाबाची, सौमित्रिणी मातेची, दादाची, कापिल्यनगराची, दादाबरोबर कापिल्यनगराला गेलेल्या माझ्या प्रीतिविंद सोम, श्रुतकीर्ती, शतानिक आणि श्रुतसेन या पुत्रांची तीव्रतेने आठवण येईल. ते प्रेमळ आजोबा, आजी व कर्तव्यदक्ष मामाच्या छायेत आहेत. एवढाच काय तो धीर मिळेल. जन्माबरोबर उचललेले होते आणि निरीक्षणानं अनुकरणानं इतर चारही सापज्ञ पित्याचे गुणही उचललेले होते. ते पाचही पांडवांच्या पेक्षा अतुल विक्रमी होणार याविषयी माझ्या मनात कसलीही चिंता नव्हती. आणि असे सुखात त्यांचे दिवस चालले होते. असे 6 महिने निघून गेले. 6 महिन्यानंतर पाचही बंधूतून सर्वांच्या मागे टाकत एकटा अर्जुन जपाजप चालत कृष्णाजवळ गेला. वाकून तो त्याचे चरण धरणार. तोच कृष्णानं त्याला दृढ आलिंगनात घेतलं. एवढे अजिंक्य धनुर्धर पण त्या मायेनं वितळला आणि कृष्ण यांना भेटायला आले 6 वर्षानंतर गोवर्धनावर झडप घालण्यासाठी. तर अशा कृष्ण आल्यानंतर यांना सर्वांना खूप आनंद झाला आणि मग कपटाने फासे करून कुटीलपणे दूध खेळले. त्यांनी अन्यायानं यांचं राज्य हिरावून घेतलं, सर्वांना दास केलं. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि पहिलं दूध कमी पडलं म्हणून की काय, हा कुलदीपक ज्येष्ठ पांडव पुन्हा अनुद्यूत खेळला कशासाठी, तर हरलेलं सर्व परत मिळेल या अभिलाषेने. कृष्णा याचं जीवन व्यापून राहिलेली ती मूढ व विनाशकारी अभिलाषा तुला कधीच जाणवली नाही काय? द्रौपदी विचारते कृष्णाला. आणि अशा कृष्णाला, कृष्णे याच्यावर तुझा क्रोध आहे, ज्याने तुझी ज्येष्ठासमोर अशोभनीय विटंबना केली, ते सर्व अर्जुनाच्या बाणाने आणि भीमसेनेच्या गदेनं ठार होतील. हे घडेल तेही माझ्या साक्षीनं. तुझ्यासह पांडवाकरिता जे जे करावयाचं ते मी करेन. केस मोकळे सोडून तू जशी शोकग्रस्त वावरते आहेस, तशाच कौरवांच्या स्त्रियाही केस मोकळे सोडून आपापल्या पतीसाठी धाय मोकलून रडतील. जीवनभर मी कधी कसलीच प्रतिज्ञा केली नाही, आज मात्र ती करतो आहे, केवळ तुझ्यासाठी. कृष्णे, शोकावर विश्वास ठेव. द्रौपदी, तुझ्या कृष्णाचे हे शब्द कधीच खोटे ठरणार नाहीत. पांडव पुन्हा राजे होतील, तू त्यांची महाराणी होशील. कृष्णाच्या बोलाने तरतरीत आलेल्या अर्जुनही न राहून म्हणाला, द्रौपदी, कृष्णानं सांगितलं तसंच होईल. आता माझा बंधू दादाही धैर्यानं म्हणाला, हे भामिनी, आपल्या पित्याचा घनघोर अपमान करणाऱ्या गुरु असून तुझी विटंबना अर्थाचा दास म्हणून हताशपणे निमट बघणाऱ्या द्रोणाचा मी वध करेन. आपला शिखंडी योग्य वेळी भीमाला ठार करील आणि हा महाबली भीमसेन आपल्या शपथेप्रमाणे दुर्योधनाची मान चिरून टाकील. हा धनुर्धर धनंजय तुला वेश्या म्हणणाऱ्या सूतपुत्र कर्णाचा कंठनाद छेदील. या भगवान वासुदेव श्रीकृष्णाचा पाठिंबा असल्यावर आम्ही अजिंक्य राहू. धृतराष्ट्राच्या अविवेकी पोराची कथा ती काय? तर असं कृष्णाने त्यांना खूप धीर दिला. आणि अर्जुन त्या शंकराची आराधना करण्याकरता त्या किल पर्वतावर गेला आणि त्यांनी ते त्याचं पाशुपत अस्त्र मिळवलं. आणि सर्व वनवासाच्या दुसऱ्या टप्प्यात आम्ही दैवत वनातून पुन्हा काम्यक वनात आलो.
कुरुच्या दूत सभेत माझ्यावर दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण यांनी आणलेला प्रसंग हा माझ्या राजसुडाचा दर्शक होता. इकडे आमच्या आश्रमात सर्वात प्रथम परतला होता तो माझा वीरपती भीमसेन. त्याला धौम्य ऋषीकडून माझ्या हरणाची वार्ता समजली. आणि बघा यांचं म्हणजे किती दैव, की इथं पण द्रौपदीचं हे संपलंच नाही. इथे पण जयद्रथाने तिच्यावर झडप घातली. माझं मनगट जयद्रथानं आपल्या बळकट मुठीत घट्ट धरलं होतं. त्याचा सारथी रथामागे वाघाची झुंड लागल्यासारखा रथ दौडवित होता. मी असहाय्यपणे पिळवटून हंबरत होते. अच्युता, माधवा, मिलिंदा, धाव. जयद्रथ तिरस्कारांना विक्राळ हसत म्हणत होता, तो गवळट राहिला द्वारकेत. तुझ्या पाचही पतींना राहू देत इथं काम्यवनात लाकडं गोळा करीत. चल, तुला मी सिंधू कौवीराची महाराणी करतो. तुझ्यासारखं सुंदर रत्न सिंधू अधिपतीच्या किरीटातच शोभून दिसतं. म्हणजे बघा स्त्री जातीचं किती वाईट नजर असतात दृष्टांच्या. रथ दौडतच होता. आणि मग धौम्य ऋषींनी भीमाला सांगितलं. भीमाने मोठ्याने गर्जना करून अर्जुनाला सांगितलं आणि हे दोघं जण धावले द्रौपदीला मदत करण्यासाठी. आणि यांनी जयद्रथाचा रथ एक नदी आडवी आल्यामुळे निरुपायानं थांबला आणि भीमसेनाला रोधण्यासाठी आडवा गेला. भीमसेन तर निशस्त्र होता. हातातील लागतील ते पाषाण गुंड सारथ्यावर फेकत तो आरोड्या देऊ लागला. त्या होत्या जयद्रथानीच्या, थांब जरा, सिंधुपती असशील तर माझ्याशी द्वंद्व खेळ. आणि मग त्यांनी तिथे द्वंद्व खेळलं त्याच्यासोबत. आणि त्या द्वंद्वात त्यांनी जयद्रथाला अर्धमेला झाले होते. की 5 पतीपैकी दोघांचा पुरुषार्थ फुलला आहे, इतरांचाही फुलला पाहिजे, नाहीतर ते वनातच पाषाणखंडावर पडलेल्या अंगारासारखे विझून जातील. आमच्या वनबैठकीत निर्णय घेण्यात आला, एक तरी अस्त्र हाताशी पाहिजे. त्यासाठी पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी अर्जुन हिमवनात जावं. शिवाकडून ते अस्त्र पडेल ती घोर तपस्या करून त्यांनी मिळवलं. माझ्या 5ही पतींनी या काम्यक वनात धौम्य ऋषींनाच आचार्य गुरु द्रोण मानलं होतं. या वनवासामुळे धौम्य ऋषी त्यांच्या अधिक जवळ आले होते. ते इथे आलेत हे त्यांच्या आर्यवर्तात पसरलेल्या शिष्यांना कळल्यामुळे ते तांड्या तांड्याने काम्यक वनात येत. कधी कधी त्यांची संख्या 50-50च्या वरही असे. मग त्यांच्या भोजनाचा प्रबंध करताना मुनिवरांची तारंबळ उडून जाई. ती हेरलेला युधिष्ठिर मग मला म्हणे, द्रौपदी, तुझं श्रीकृष्णानं मंत्रभारित केलेलं ताम्र तबक दे मुनिवरांच्या पर्णकुटीत पाठवून. मग कितीतरी वेळ ते ताम्र तबक धौम्य ऋषींच्या पर्णकुटीसमोर अंगणात सूर्यकिरणात तळपत राही. त्या शिजवलेलं अन्न आलेल्या अतिथींना कधीच कमी पडत नसे. अशा शिष्यगणाच्या पंक्तीला आग्रहानं वाढताना युधिष्ठिराला बघून माझ्या मनीच्या त्याच्याविषयीचा रोष हळूहळू कमी होऊ लागला. आणि आता दैत्यवनातील आणखी पांडव वस्ती पूर्ण रूपानं नांती झाली. भल्या पहाटे ऋषीवरांच्या मध्यभागीच्या उंच पर्णकुटीतून साधना घोष उठू लागले. कुटीतून उफाडणाऱ्या धूर लोकटात ते मिसळू लागले. ईश स्तवना घुमू लागली. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगतां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मातृकस्य सिद्धनं कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् छतस् समाहा मातृकस्य सिद्धनं. हे सर्व विच्च परमेशाचं वसतिस्थान आहे. विश्वच परमेशाचं वसतिस्थान आहे अशा अर्थाची त्या ईश स्तवनातील प्रारंभीची प्रार्थना ऐकताना मला हटकून कृष्णाची आठवण. तो दूरदेशी कुठेतरी पश्चिम सागराकिनारी आहे असं वाटतच नसे. तो सतत सदैव इथे या द्वैतवनातच आम्हा पांडवा कुटुंबातच वावरत आहे असं वाटे. जसं मला वाटत असे तसं माझ्या पतींनाही कृष्णाविषयी वाटत असे. आणि आता ही गोष्ट आपली खूप मोठी झाली. आपण आता पुढची गोष्ट पुढच्या गोष्टीत बघूया.